आज आपल्या अर्धापूर तालुका या तालुक्याचे युवा पत्रकार आमचे मित्र आनंदरावजी शिंगारे साहेब यांची युवा पत्रकार संघाच्या तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रथम मी त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि स्वागतही करतो। आणि आजच्या या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या गोविंदरावजी गोदरे माजी सभापती साहेब, साहेबरावजी कदम सरपंच, विश्वनाथरावजी रणवीर, सारंगजी महाराज गोदरे, सुनीलजी लोणे, अशोकजी आठवले, आकाशजी सूर्यवंशी, महेंद्रजी सरोदे, शेख अली सलीम साहब, हे आम्ही सर्व या ठिकाणी उपस्थित आहोत। आजच्या या सर्वांच्या समक्ष अशा या तरुण पत्रकाराची जी निवड झाली त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून आजपर्यंत ग्रामीण भागामध्ये ज्या ज्या काही गोष्टी अन्यायकारक या ठिकाणी होतील झाल्या असतील अशा या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना, सर्वसामान्य जनतेला कुठलाही त्रास न होऊ देता कुठल्याही एखाद्या संकटावर धावून जाऊन त्यांनी कुठलेही प्रकरण उघडकीस आणून प्रामाणिकपणाने आजपर्यंत जे काम केलं आणि त्यांच्या पत्रकारितेच्या माध्यमातून एक सर्वसामान्य जनतेला, सर्वसामान्य शेतकऱ्यांना, गरिबांना अशा या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये त्यांचा दौरा करत असताना जर समजा एखाद्या ठिकाणी काम चाललं असेल, शासनाचा त्या ठिकाणी एखादा रोड चालला असेल, एखादा डॅम होत असेल, एखादा बंधारा होत असेल, त्या ठिकाणी सुद्धा चांगला बंधाऱ्याचं काम झालं पाहिजे, बंधारा हा मजबूत झाला पाहिजे, रस्त्याचं कामही मजबूत झालं पाहिजे। अशा अनेक गोष्टींना त्यांनी समोर जाऊन आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून जे काही अशा पद्धतीचे बोगस काम करणारे जे लोक होते त्यांनाही त्या ठिकाणी काम करण्यापासून, चांगलं काम करण्यापासून त्यांना परावृत्त केलं। आणि असा हा युवा पत्रकार आज जे या ठिकाणी आपल्या समक्ष या ठिकाणी आहे त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा देऊन भावी कार्यास या ठिकाणी पत्रकार म्हणजे एक पत्रकारिता म्हणजे तिसरा डोळा आहे। म्हणजे कुठलेही काम काही होत नसेल तर तिसरा डोळा त्या ठिकाणी जसं शंकराचा असेल तशाच पद्धतीनं पत्रकार म्हणजे हा तिसरा डोळा त्या ठिकाणी शुभेच्छा देतो। श्री सन्माननीय आमचे सहकारी मित्र भाग्यशेष वार्ता अर्धापूरचे संपादक ज्यांची कालच निवड झाली आहे अर्धापूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून, त्यांना जिल्ह्याहून पत्र मिळताच आम्ही पहिल्या शुभेच्छा दिल्या। तसेच आमचे भोकर मतदारसंघातील तरुण तडफदार असे नेते भिशवाड साहेब यांनी वेळातला वेळ काढून अर्धापूर तालुक्यात या ठिकाणी येऊन आपला, खरं तर त्यांच्या भोकर तालुक्याच्या अर्ध्यातला अर्धा तालुका नाही अशा ठिकाणी येऊन पत्रकार बांधवांचा सत्कार केला, त्यांनी शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल त्यांचे आपल्या तालुक्याच्या वतीने आभार व्यक्त। त्याचप्रमाणे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सर्व आजी माजी पदाधिकारी, आपल्या अर्धापूर तालुक्यातील एक प्रथा आहे, कोणाचाही काही नवीन जे असो त्यांना शुभेच्छा देण्याचं आपलं एक काम आहे। त्याचप्रमाणे ही परंपरा जोपासण्याचं काम भिशवाड साहेबांनी केलेलं आहे। खरं सांगायचं म्हणजे एक आपले आनंदरावजी शिंगारे हे पत्रकार नसून एक खरं म्हणजे असं व्यक्तिमत्व आहे, रात्री 12 वाजता जरी आवाज दिला तरी यायलोच म्हणून सांगणारे पत्रकार आहेत। ते पत्रकारापेक्षा त्यांचं समाजसेवा सगळ्यात जास्त चांगली आहे आणि त्यांच्या कामाला आमचा सलाम असो। ते एवढे तरुण तडफदार बुलंद आवाज आहे त्यांचा की कुठे काही असो एका सेकंदात आलो म्हणणारे, कुठल्याही समयी कुठलाही काही वेळ प्रसंग न बघता त्यांचं काम चांगलं आहे। त्यांच्या चांगल्या कार्याला
खूप खूप भावी कार्यास शुभेच्छा. इथं न थांबता त्यांची जिल्ह्यावर निवड व्हावी अशा मी त्यांना भावी शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व मान्यवरांचे मी मनस्वी आभार मानतो. अशी साथ असाच आशीर्वाद असू द्यावा हीच अपेक्षा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.